आणि तो आत्मविश्वास तुमचा उंचावेल. कारण म्हणतात ना, एखाद्या ब्रँडकडे फोकस न करताना स्वतः एक ब्रँड बना, तरच तुम्ही मार्केटमध्ये खूप काही प्रसिद्ध व्हाल. हे आपण सातत्याने जाणलंय. शॉर्टकट नसावा करिअरमध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये हार्डवर्क असावं. आणि जेव्हा हार्डवर्क करून तुम्ही जेव्हा पुढे जाता त्यावेळेला एक वेगळा स्टँडर्डपणा तुमच्यामध्ये येताना पाहायला मिळतो. स्टार्ट ऑफ द मॅच, पहिलाच बॉल. या वेळेला ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना सदानंद यांनी पहिलाच बॉल डॉटच्या स्वरूपात हाताळला गेला आणि रोहित 11 चिखलपाडा टीम पहिले दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. कल्पेश आणि अतुल अशी सलामीवीर जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक पॉवर प्लेचं, दुसरं षटक पॉवर प्लेचं मॅन्डेटरी 2 षटकं आहेत. ऑन साईडला फटका छान होता, तेवढंच चांगली उमेदीने फिल्डिंग केली. सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली. तिथे जर चुकी केली असती कदाचित तर डेफिनेटली चौकार हा निश्चितच होता. बॅकअपसाठी तयार होते फिल्डर, परंतु तो येता येता कदाचित फिल्डर येता येता चेंडू ट्रॅव्हल झाला असता चौकाराकरिता. चांगली फिल्डिंग, 3 धावा सेव्ह केल्या फिल्डरने. 1 रन मिळेल आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 रन ऑफ द मार्क. मिस्टर कल्पेश अतुल एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राइक एंडकडे. चिप शॉट आहे, चेंडू हवेत होता, संधी होती त्या ठिकाणी. बॅकअप चांगला मिळतोय, तत्पूर्वी सिंगल मिळेल. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. एकच धावेवर सॅटिस्फाईड. थोडेसे माइंड मध्ये काहीतरी काऊर चाललं असावं. स्टार्ट अगदी घेतली नव्हती सर्कलच्या आतून आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी त्याचा फायदा मिळत नाही. जेव्हा तुम्ही सर्कलमध्ये असतात 2 ते 3 फूट अंतर आतमध्ये राहून तुम्ही स्टार्ट जेव्हा घेता किंवा बाउंड्री लाईन टच असता त्यावेळेला 2 ते 3 फूट आतमध्ये तुम्ही जेव्हा स्टार्ट घेता तेव्हा तुम्हाला मोमेंटम करता येतात. आणि अशा वेळेला जर तुम्ही अचानक चेंडू आल्यानंतर थोडेसे फंबल होता की कुठे पुढे जाऊ की पाठीमागे जाऊ आणि अशातच तो झेल सुटतो. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर स्वतः येत आहेत आणि इथे मात्र खूप चांगला झेल टिपला स्क्वेअर लेगला. फलंदाज बाद होताना गुड कॅच. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन अतुलला. यावेळेला कल्पेशला परतावं लागेल. बॅक टू द डग आउट गॉन. कुणाशी मॅच कुणी भेटत नाही. जुळतील वैब कुणाशी जोडीदार भेटत नाही. दिलबिल मिलाव कुणाशी मॅच कुणी भेटत नाही. जुळतील वैब कुणाशी जोडीदार भेटत नाही. वागात एक अशी जणू कुणी सुंदरी माझ्या दिलाची राणी स्वप्नात. धन्यवाद कॅन्डी. रिप्ले आपण पाहू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये बॅटचं एलिव्हेशन परफेक्ट नव्हतं. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. स्क्वेअर लेगला अतिशय दमदार आणि शानदार झेल टिपला मिस्टर विशालने ॲज अ विकेट किपर. फलंदाज बाद होताना शेवटच्या क्षणापर्यंत नजर हटली नव्हती. आय कोऑर्डिनेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुमची डोळ्यांची नजर ही खूप मजबूत असावी लागते जेव्हा चेंडू वर जातो आणि अशा वेळेला काही सेकंद तुम्हाला मिळत असतात आणि भरपूर वेळ जेव्हा चेंडू निघून जातो त्यावेळेला तुम्हाला जजमेंट करण्यासाठी तो वेळ मिळत असतो. आणि ते विकेट किपर विशालने कोणतीच चुकी केली नाही. गुड कॅच. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन कल्पेशच्या स्वरूपात. ऑन साईडला फटका छान आहे, फ्लिकचा फटका, परंतु फिल्डरला यावेळेला आपण पाहू शकता बीट केलंय की काय. आणि यावेळेला षटकार तर पंचांनी दर्शवला गेलाय. यस एक्झॅक्टली. यावेळेला पंच विवेन जाधव या आपण चेक करू शकतायत. अंपायर्स कॉल आहे. जर शंका असेल तर त्या ठिकाणी चेक करण्यात काहीच हरकत नाहीये. अंपायर्स कॉल आहे आणि त्यामुळे आपण या चेक करूया.
ज्या धावून मिळतील त्याच धावा तुम्हाला ऍक्सेप्ट कराव्या लागतील, कारण चेंडू खूप आतमध्ये आडला होता आणि जी धावून काढली ती आय थिंक सो एकच रन आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते हर्ष, दर्शवतात 3. ऑन साईडला क्रॉस बॅटचा उपयोग जरूर केला होता. इथे विकेट मिळण्याचे चान्सेस आहेत. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित धोका पत्कारला असता. चांगली फिल्डिंग झाली होती, चांगला थ्रो ह्या वेळेला निशाणा साधला नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 4. पहिलं षटक सदानंद यांच्या नावावर जाईल. वर्चस्व आणि प्रतिबिंब उमटवलं आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या फक्त 4 धावा पाहायला मिळाल्या. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल सदानंदने चांगली गोलंदाजी केली आणि खेळपट्टी अक्षरशः त्याच्या प्रेमात पडले असं म्हणायला वावगं ठरणार नाही. 4चा इकॉनॉमी, 2 डॉट आले आणि त्यामध्ये 4 रन्स खर्च करत 1 सफलता प्राप्त केली. या आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. आवेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार आणि हे खरं आहे डेंजरस बॅटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर रोहित. गोलंदाज सज्ज होईल रोहित. रोहित आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. शॉट ऑफ लाईन चेंडू होता, शॉट लेगला चेंडू वळतोय. यस, विकेट डाऊन. अतुलला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. सेकंड विकेट डाऊन. 4 या धावसंख्येवर दुसरा धक्का गॉन. पिंजऱ्याने पोपट बोले तशी वागती नवरी डोले गो. पिंजऱ्याने पोपट बोले तशी वागती नवरी डोले गो. निवट्याचं नाव घेऊन कैशी मिठू मिठू ती बोले गो. निवट्याचं नाव थँक्यू. घेऊन वेलकम बॅक. 4 रन या धावसंख्येवर 2 विकेट्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. विघ्नेश एका साईडला 1 रन घेत असताना नॉट आउटच्या स्वरूपात आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडला आहे. स्वप्नील इन होत आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून चाफेवाडी चषक आपण अनुभवतायत, पाहतायत. जे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत त्या श्रोत्यांचं सहर्ष स्वागत आहे. लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. परंपरेची ही स्पर्धा, काही स्पर्धा येतात, काही स्पर्धा बंद पडतात, काही स्पर्धा अव्याहतपणे अविरतपणे मात्र त्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं सुद्धा त्याच पद्धतीने आपण पाहू शकतात आयोजन आहे. पारदर्शकता आहे या स्पर्धेमध्ये. चांगला बॉल होता, थोडासा आतमध्ये येणारा चेंडू समजला नाही स्वप्नीलला आणि सरळ चेंडू यष्ट्यांच्या वरून निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना 4 वर 2 धक्के आतापर्यंत पाहायला मिळतात. दुसरे षटक हे प्रगतीपथावर आहे. सिंगल डबलला आतापर्यंत प्राधान्य दिलेलं नाहीये फलंदाजांनी, कारण गोलंदाजी चांगली झाली. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर त्या ठिकाणी थोडीशी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नव्हती. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या रोहित 11 चिखलपाडा या टीमची जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नाजूक स्थिती आतापर्यंत पाहायला मिळते, कारण तुमची सुरुवात चांगली झाल्यानंतर जर आपण चांगला खेळ करत असतील, मिडल ऑर्डरचे फलंदाज थोडेसे दबावाखाली नसतात, अशा वेळेला 10-12 प्रति षटकामागे धावा येत आहेत, तर तुमचं जे अंडर प्रेशर मध्ये तुम्ही असता ते मात्र रिलीज करण्याचं काम करता. चांगला बॉल होता, पायावरचा चेंडू अगदी मिडल स्टंपला होता. साजिद लाला सरांचं बोट उंचावलं आणि इथे विकेट मिळते मिस्टर रोहितला. ही सेकंड विकेट रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळते. 5 वर तिसरा धक्का दुसऱ्या षटकातील 4 बॉलच्या समाप्तीनंतर. रोहित 11 चिखलपाडा टीम.
काय जबरदस्त डिसिजन यावेळेला पाहायला मिळालं. ॲब्सोल्युटली राईट डिसिजन बाय साजिद लाला सर. मिडल स्टंपला चेंडू यावेळेला जरूर भेदला होता आणि पिचिंग पाहिली, पंचांनी वेळ घेतला आणि लेट टू लेट बट अप टू डेट डिसिजन हे आपल्याला पाहायला मिळालं. ग्रेट डिसिजन बाय साजिद लाला सर आणि नितेश कदम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 आपण पाहू शकता. ऍक्शन रिप्ले एक्झॅक्टली मात्र या ठिकाणी मिडल स्टंपला आले होते आणि तिथून प्ले करण्याचा प्रयत्न केला. मिडल स्टंपला परफेक्ट चेंडू यावेळेला पाहायला मिळाला होता. हा चेंडू आपण पाहिला तर व्हाईट बॉलचा इशारा जरूर येईल का. किरण घरत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. मात्र इथून -1 अशा 2 धावा मिळत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली गेली. रोहितचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी आतापर्यंत केले, 2 विकेट्स त्याने प्राप्त केलेत. म्हणजे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, फलंदाजाला जखडवून ठेवतोय, मोठे फटके मारून देत नाहीयेत. परंतु स्वप्नीलकडे सुद्धा तेवढं पोटेन्शियल आहे. चांगला फटका होता, सरळ बॅटचा उपयोग केला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत, थोडेसे फंबल झाले होते त्या ठिकाणी फिल्डर. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपण पाहतायत जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. 8 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ही फील्ड पोझिशन आपल्याला पाहायला मिळते, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. dbnmedia.in च्या माध्यमातून ही आपण पाहू शकलात. चेंडू जर आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय गली रिजन मध्ये. तत्पूर्वी जर आपण पाहिला तर सिंगल मेल, या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. 9 रन 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 9 रन्स 3 विकेट. 2 षटकांचा खेळ झालाय. 4.50 आतापर्यंत इकॉनॉमी यावेळेला पाहायला मिळतो. जो करंट रन रेट पाहायला मिळतोय, रोहितचा इकॉनॉमी चांगला 4चा राहिला. 2 विकेट्स त्याने मिळवले, 4 रन खर्च केलाय, 4 डॉट बॉल आले आणि 1 षटक त्याने आपल्या कोठ्यातील पूर्ण केलं. रोहित अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 9. घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया आपण सिद्धिविनायक म्युझिकल डीजे अँड ऑर्केस्ट्रा अर्थातच कुंदन गरत कॅन्डी डीजेला. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी किल्ला जंजिरा दाखवाल का. ओ नाथवा बोटीनं फिरवाल का. ओ नाथवा बोटीनं फिरवाल का. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. अविनाश तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. आता इथून 18 बॉल मध्ये काय रणनीती असेल, काय स्ट्रॅटेजी असेल रोहित 11 चिखलपाडा या टीमची. मोठे फटके मारण्यासाठी जात आहेत, परंतु त्या रडार मध्ये, त्या रेंज मध्ये चेंडू मिळत नाहीयेत. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. रोहित त्या चेंडूवर येत आहे, जजमेंट चुकतोय, परंतु काय क्लास कॅच, क्वालिटी कॅच यावेळेला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट फिल्डिंग. जजमेंट चुकलं होतं असं वाटलं होतं, हवेच्या झोतावर थोडंसं जजमेंट चुकलंय, चेंडू पाठीमागे निघून जाईल, परंतु हातांची ओंजळ, प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन, आय कोऑर्डिनेशन ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. फलंदाज बाद. 9 वर 4था धक्का. मनोज बॅक टू द डगआउट. चांगला झेल होता रोहितचा यावेळेला आपण पाहू शकतायत. सुपर मॅग्निफिसंट कॅच बाय रोहित. गोलंदाजी तर व्यवस्थित केली आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जेदार क्षेत्ररक्षण. हा चेंडू आपण पाहिला तर आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा होता. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करत असताना एक धाव ऍड होईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेली 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज अविनाश शार्प माइंडने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज स्वप्नील आहे अजूनपर्यंत आणि अजय आता स्ट्राईक एंड कडे पाहायला मिळतोय. अजयचा हा मिस टायमिंग स्ट्रोक. स्वप्नील यावेळेला स्वतः मात्र येत आहेत. अविनाश आणि इथे खल्लास मिस्टर अजयचा 0 बाद होत असताना बॅक टू द डगआउट. 5वा धक्का 10 या धावसंख्येवर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2 संघ उपस्थित राहायचे आहेत.
यानंतर होणारा सामना मांडे बॉयज टीमचे कॅप्टन आणि साई माऊली चिखलपाडा. धन्यवाद हर्षल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्याकरिता मांडे बॉयज आणि चिखलपाडा. संघाची धावसंख्या 10, 5 विकेट्स, 3 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवर अविनाश. फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळला गेलाय. खूप चांगला फटका तर आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील तत्पूर्वी चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. 4 धावन करता मिळेल. खणखणीत चौकार, संघर्षाचा चौकार रवींद्रच्या बॅटमधून. या चौकारानिशी संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली. रोहित 11 चिखलपाडा या टीमची ही स्थिती पाहायला मिळते. रवींद्रने चांगला स्ट्रोक खेळला होता. फुलटॉस बॉल होता. कारण आयुष्यात 2 गोष्टी कधीच वाया घालवायच्या नसतात. पहिली गोष्ट म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण. तसंच क्रिकेटच्या परिभाषेत फुलटॉस बॉल हा कधीच वाया घालवायचा नसतो. ऑन साइडला खेळलाय रोहित. वॉट अ फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली रोहितची संघाला आणि इथून 2 धावा मिळतील. मिस्टर रवींद्रच्या बॅटमधून या आपण डिसिजन पेंडिंग ठेवलंय. षटकार आहे की धावा सेव्ह केलेत. सेफ आहे. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहेत. प्रवीण पाटील हेच स्लो मोशन मध्ये दाखवण होते आणि अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकलात ऑन स्क्रीनवर. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सुद्धा ते पाहायला मिळालं की एक्झॅक्टली या वेळेला कसा डिसिजन आहे. 16 वर 5 धक्के. चेंज ऑफ पेस ऑन साइडला. आता मात्र या वेळेला सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावन करता अतिशय चांगला दर्जेदार फटका रवींद्रच्या बॅटमधून. क्लास षटकार. 6 धावा, 22 रन, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रोहित 11 चिखलपाडा टीम. कारवेल लागतो आता शर्यत जमवायला. कारवेल लागतो आता शर्यत जमवायला. भावा दम लागतो, लई दम लागतो आमच्या जोडीला हरवायला. लय दम लागतो भावा, दम लागतो आमच्या जोडीला हरवायला. लय दम लागतो भावा, दम लागतो. चला थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका. यानंतर होणारा सामना मांडे बॉयज टीम आपण सज्ज राहायचंय टॉस करण्याकरिता आणि चिखलपाडा टीम आपल्याला पाहायला मिळेल. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अतिशय ही सुंदर स्पर्धा. अक्षरशः आयोजकांनी घेतलेली मेहनत, कष्ट, रात्र दिवस आपल्याला पाहायला मिळाले. नोकरी धंदा बाजूला सारून या मैदानाला जास्तीत जास्त ज्यांनी वेळ दिला, फॅमिलीला कमी वेळ दिला आणि त्यामुळेच आज तुम्हा आम्हा सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलंय ते चापेवाडी चषकाच्या आयोजकांनी. या आयोजकांना मानाचा मुजरा आहे.
आयोजकांचा सुद्धा सदैव आपण ऋणी राहू. जसं टेनिस बॉल क्रिकेटचा आपण ऋणी राहतो तसंच आयोजकांनी सुद्धा ही दखल घेत प्रत्येकाला एक चांगला व्यवसाय निर्माण करून दिला. ते आयोजक आणि तेच आमचे लाडके आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आपण पाहिलं तर 10 तारखेला सकाळच्या 17 पर्यंत जवळजवळ 4 वाजेपर्यंत जागे राहिले होते. पहाट जागवली आणि हे संपूर्ण जे आपण पाहू शकताय ते सजवलंय त्यास त्यांच्याच अथक प्रयत्नांनी. कारण आयोजन म्हणजे काय तर घर कमी आणि मैदान जास्त हेच आयोजन. आणि हे चापेवाडी चषकाच्या आयोजकांना कित्येक वेळा त्यांनी कित्येक वर्ष हे अव्यातपणे अशा पद्धतीने कामगिरी केले. या संपूर्ण आयोजकांना मानाचा मुजरा आहे. दरम्यान सरळ बॅटचा वापर केला होता. फॉलोथ्रू मध्ये चेंडूला रोहितने चेंडू स्टॉप केला. तत्पूर्वी सिंगल यावेळेला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 23. चांगली बॅटिंग आतापर्यंत रवींद्रची राहिले. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फटका तर छान आहे परंतु फिल्डरला असं वाटलं की चेंडू उसळी घेईल. त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. रवींद्रच्या बॅट मधून एक क्लास चौकार. गुड शॉट. चांगला फटका होता. फ्लिक ऑफ द रिस्ट फटका आपण सातत्याने पाहू शकतायत. आज रवींद्रची बॅटिंग आज बहरले. ऑन साइडला खेळल्या गेले. फिल्डर येत आहेत. मिडॉन चे फील्ड करतील फेकतील. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 28. म्हणजे धावांचा वेग होता. रवींद्र आल्यानंतर धावांचा वेग वाढला. 6 बॉल मध्ये 17 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत येताना पाहायला मिळतात. आय थिंक सो 290च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता. बॅटची एज घेतली. यष्टनचा वेध घेतला. क्लीन बोल्डच्या माध्यमातून प्लेड ऑन. फलंदाज बाद. 28 ला 6 धक्के. येऊ द्या कितीही भले भले आता फरक पडत नाही. येऊ द्या कितीही मार्केटला आता फरक पडत नाही. तुम्ही कितीही नाव बदनाम करा मार्केट आमचं नाही. तुम्ही कितीही नाव बदनाम करा मार्केट आमचं नाही. मार्केट हाय मार्केट हाय मार्केट आमचं हाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 28. रिप्ले पहा. च्या वेळेला फुलर लेंथ बॉल होता. बॅटची हलकीशी एज लागली आणि सरळ चेंडू या वेळेला आपण पाहतायत. यष्टनचा वेध घेत क्लीन बोल्डच्या माध्यमातून प्लेड ऑन. फलंदाज बाद. दांडी गुल. पंचांकडे दाद आणि या वेळेला आज साजिद लाला सर जास्तीत जास्त वेळा लेग बिफोर विकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज त्यांना कसरत करावी लागते. मेन पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. परफेक्ट राईट डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. 7 विकेट्स 28 या धावसंख्येवर. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावले. चांगली गोलंदाजी. रोहितने आज आक्रमकता आपल्या गोलंदाजीवर दाखवले. धारदार गोलंदाजी करत असताना स्पायसी बॉलिंग आपण पाहू शकलात. हा बॉल जर आपण पाहिला तर अगदी मिडल स्टंपला पिच झाला होता आणि कोणताही मनात संदेह नाहीये. चांगली अंपायरिंग आतापर्यंत राहिले साजिद लाला सरांची. 28 रन. तिन्ही पंचांची नो डाऊट अबाउट इट. यावेळेला आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल वाईटच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचले गेले. आतापर्यंत रोहितचा विचार केला तर 11 रन दिलेत आणि 4 विकेट्स मिळवलेत. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय रोहित. फील्ड प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते. टॉस बॉल होता. ही संधी होती परंतु या संधीचा परिपूर्ण सोनं करता काही आलं नाही. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 30 या धावसंख्येवर. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल शेष राहिलेत. आता या 6 बॉल मध्ये काय रणनीती असेल, स्ट्रॅटेजी काय असेल, गेम प्लॅनिंग काय असतील हे पाहण्यासारखं असेल. तर तत्पूर्वी घेऊया एक आपण छोटासा डीजे ब्रेक. या ऐकूया संगीत कक्षेला. DJ Bamia in the mix. अरे नंबरकारी मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात. नंबरकारी मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात. 12 वर 4 विकेट. 6चा इकॉनॉमी. 4 विकेट्स 12 रन 6 डॉट्स आणि 2 षटकं फेकली. जबरदस्त गोलंदाजी वाघदेव जलसार या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला
ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी मिड ऑनची चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल मिस्टर यशला. रवींद्र आतापर्यंत एक सेट फलंदाज आहे, खेळपट्टी अक्षरशः त्याच्या प्रेमात पडलेले आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. 6 बॉलमध्ये 17 रन त्याच्या बॅटमधून चांगल्या पद्धतीने आलेत. 31 वर 7 धक्के आतापर्यंत आपण पाहू शकाल. शेवटचे 5 बॉल आहेत. आता रोहित 11 चिखलपाडा टीम कितपर्यंत मजल मारेल याकडे लक्ष असणार आहे. चेंडू आपण पाहिला तर सोडून दिलं होतं, लिफ्ट केलं होतं. रवींद्र सांगतायत यू वेट माय पार्टनर यश. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 ला 7. वागदेव जलसार या टीमने टॉस जिंकून आपण पाहतायत फिल्डिंग स्वीकारली. फील्ड प्लेसमेंट आपण पाहू शकतात. ऑन साईडला जवळजवळ आपल्याला पाहायला मिळत आहेत 4 फिल्डर आहेत. अप्रतिम खोलवर चेंडू होता. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला यावेळेला दिशा दिली गेली. एक नंतर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत रवींद्रच्या बॅटमधून 2 धावा. हे प्रेशर आहे. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा जरूर या ठिकाणी प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्नांती परमेश्वर. तुम्हाला प्रयत्न करावे लागतात कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. ते तुम्हाला कष्ट घाम गाळावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने संघाला धावून येणं हे प्रत्येक गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षकांचं कर्तव्य असतं आणि यष्टीरक्षकाचं कर्तव्य असतं. ऑन साईडला खेळलंय पुन्हा एकदा त्याच सिच्युएशन मध्ये त्याच पद्धतीने चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला. अगदी चेंडू स्टॉप झाला. 2 रन्स मिळतील रवींद्रच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 36 धावा. 36. स्लोवर 1 बॉल होता. यष्ट्यांच्या अगदी जवळून चेंडू निघून जातोय. डॉट बॉल. अशा प्रकारच्या चेंडूची तुम्हाला उत्क्रांती करावी लागते. अलीकडच्या काळामध्ये फलंदाजांपासून तुम्हाला वंचित राहायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात. त्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करा आणि त्यानंतर स्पर्धेमध्ये तुम्ही ऑटोमॅटिकली सिद्ध करून प्रसिद्ध व्हाल. टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय. खूप चांगला कमबॅक मिस्टर विशालचा पाहायला मिळतोय. विशालने चांगली विकेट किपिंग सुद्धा केली होती. एक झेल त्याच्या नावावर आपण पाहिला होता. 36 रन 7 विकेट्स. शेवटचा बॉल. या चेंडूवर परिपूर्ण टार्गेट सेट केलं जाईल. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगाडचा चांगला वापर केला. अतिघाई संकटात नाही आणि इथून 4 रन मिळतील. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 41 रनचं टार्गेट सेट केले गेले. विजयाकरिता रोहित 11 चिखलपाडा टीमने वाघदेव जलसार या टीमच्या समोर 11 बॉलमध्ये 25 धावांची नाबाद खेळी रवींद्रच्या बॅटमधून आपण पाहिलात. रवींद्रने एका साईडला डावाला स्वतःला संघाला सावरलं आणि चांगली बॅटिंग करत असताना एक सुस्थितीमध्ये जरूर घेऊन गेलेत, परंतु या 40 धावा होतील की नाही याचं सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण असेल. या आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया आणि टॉस करण्याकरिता यावेळेला आमंत्रित करूया. महेशजी गरज स्वतः या ठिकाणी आहेत तर टॉस किरण घरत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झाले असतील तर या आपण टॉस करूया आणि टॉस करण्याकरिता हार्दिक किनी आमच्या टॉस बॉक्स मध्ये डेफिनेटली असतील. आणि हे परिपूर्ण आपण पाहताय जे येल्लो जे आपण मार्किंग एरो पाहतायत ते षटकार आलेत. रेड मध्ये आपण पाहिलं तर चौकार आलेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर पिंक कलर मध्ये आपण पाहिलं तर यावेळेला डबल अँड ट्रिपल आपण पाहतायत आणि ग्रीन मध्ये आपण पाहू शकतायत 1-1 रन सिंगलला आपण पाहू शकतायत. तर जशी मॅचला सुरुवात होईल नितीन पाटील आपल्या समोर जोडले जातील आणि टॉस बॉक्स मध्ये हार्दिक किनी लिटिल चॅम्प विरातन खुर्दचा आवाज कमी वेळेत आणि कमी वयामध्ये आता खूप चांगली प्रगती करताना पाहायला मिळतोय. अशीच प्रगती करत राहावी. डाऊन दी अर्थ राहून तुम्ही मात्र प्रगती करत राहा हेच मात्र वाक्य म्हणेन. तर या आपण जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेने. शुभमजी पाध्ये मॅचचा आनंद घेत आहेत त्रिशिका 11 स्टँड मधून आणि अगदी दुरून डोंगर साजरे हे मात्र त्यांचं वाक्य सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्या पद्धतीने रिमझिम पावसाला सुरुवात होते आणि त्यानंतर आठवण येते ती शुभम पाध्ये यांची प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक संघाला. आम्हाला सुद्धा असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आणि एक मोठी स्पर्धा लाख मोलाची असते. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा एक पॉप्युलर झाले नामवंत स्पर्धा आहे. चला या पण टॉस बॉक्स मध्ये
आदरणीय किरणजी गरज सर या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी बसे टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. मांडे बॉईज आणि साई माऊली चिखलपाडा या दोन टीममध्ये हा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. SK बॉईज आणि चाफेवाडी चषक हा कॉईन आपल्याला पाहायला मिळतोय. साई माऊली चिखलपाडा टीमचा कॉल असेल, चाफेवाडी चषक आणि SK बॉईज हा कॉईन आपण पाहतोय. कॉईन स्पिन केला जाईल. SK बॉईज असा कॉल या ठिकाणी केला गेला आणि यस SK बॉईज आलाय. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थान नवायचं आहे. नितीन टॉस तुम्ही जिंकल्यात, तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? एक्झॅक्ट नाही सांगू तर कमीत कमी धावात थांबवण्याचा प्रयत्न. असे महत्त्वाचे 4 गोलंदाज अशोक, निलेश, मनीष, दुपेश. त्याचबरोबर या हंगामामध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला टीमचा, तर काय म्हणाल ॲज अ कॅप्टन? राहिलाय त्याचा वरती खाली हरलो या ग्राउंडवर, पण आम्हाला 2 वेळा 1 बॉल 1 काढता नाही आली. नक्कीच ऑल द बेस्ट असेल. टॉस तुम्ही जिंकले तर तुमचा निर्णय कसा? क्षेत्ररक्षण. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायच्या समोरच्या संघासोबत याआधी कधी खेळलात? हा भरपूर वेळा खेळले. असा कोणता खेळाडू आहे जो तुमच्यावरती हावी होतो? भूपेश. ऑल दी बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकला आहे साई माऊली चिखलपाडा टीमने आणि प्रथमतः या ठिकाणी आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कॉम बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील नितीनजी पाटील सर. ओव्हर टू यू. हॅलो, धन्यवाद. आपण आवाज ऐकला होता पालकर भूषण प्रमोद शेडगे सरांचा. त्यानंतर टच बॉक्समध्ये जॉईन झाले ते हार्दिक किणी. जाऊया मॅचच्या दिशेनं 41 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. डिपिनवर आपण पाहू शकतायत रोहित फिल्डिंगमध्ये जी चपलता पाहायला मिळाली, गोलंदाजीमध्ये कौशल्य पाहायला मिळालं. काही जबरदस्त गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण पाहिलं रोहितच्या माध्यमातून. 40 धावावर रोखलं गेलंय या टीमला आणि 41चा पाठलाग असेल. 30 चेंडू 41 धावा, 8.20च्या सरासरीनं या धावा उभ्या करायच्या आहेत. 2 फलंदाज, एका बाजूने सदानंद, त्यानंतर दुसऱ्या बाजूने प्रितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. मार्कवर सज्ज आहे गोलंदाज यश, परंतु गोलंदाजीमध्ये यश प्राप्त करावं लागेल. बेस्ट ऑफ लक. बोथ टीम मॅचला होत आहे सुरुवात. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. श्रीकृष्ण क्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतायत, चाफेवाडी चषक 2025. बेस्ट ऑफ लक. बोथ टीम मॅचला होत आहे सुरुवात. पहिलाच बॉल, तेज तर्रार चेंडू, काही सुरुवात केली गेली. यश एक युवा गोलंदाज आपण पाहू शकतात गोलंदाज ट्रॅकवर. पहिला चेंडू अगदी खांद्याचा भरपूर वापर पाहायला मिळालाय आणि डॉट बॉलने चांगली सुरुवात केली गेली. जरी धावा कमी असतील, कारण पहिल्या 2 सामन्यामध्ये आपण पहिल्या धावांचा उच्चांक गाठला होता, त्यानंतर मागच्या 2 सामन्यामध्ये थोडासा लो स्कोर जरूर पाहिलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. डेड बॉल एकंदरीत पाहू शकतायत. 2 पंच रणरणत्या रखरखत्या होण्यामध्ये चांगली कामगिरी करतायत साजिद लाला सर आणि नितेश कदम सर. हे 2 पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. 41चा पाठलाग केला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न केला. इथे फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक झेल खाली, कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये आणि सदनला मात्र 0चा चष्मा घालून परतावं लागतंय. पहिला विकेट डाऊन होतोय, गॉन. पहिलाच कडी बाद झाला. एकंदर सदा थोडासा हताश निराश जरूर पाहायला मिळाला. 40चा पाठलाग केला होता, कारण सुरुवात जी प्राप्त करायला हवी होती ती मिळाली नाहीये, परंतु वागदेवचं कौतुक करावं लागेल. चांगली सुरुवात झालंय एकंदर आपण पाहू शकतायत. सॉरी, रोहित 11 चिखलपाडा टीम पाहतोय. 40वर रोखलं गेलं, त्यानंतर चांगली गोलंदाजी करतायत. कुटप्पाचा चेंडू होता, थोडासा फसवा चेंडू जरूर पाहायला मिळाला. पुश करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये आणि पहिला धक्का लागलाय वागदेव जलसार या टीमला. अविनाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 40चा पाठलाग असेल. 8.20ची सरासरी. दोन्ही अँगलने मात्र दाखल होतोय. कशा प्रकारे चेंडू हाताळला होता, त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे फटका फसला गेला आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. जबरदस्त मॅच रंगतो या 2 संघामध्ये. रोहित 11 चिखलपाडा विपक्ष वागदेव जलसार या 2 संघामध्ये शेवटचा सामना असेल. मंडे बॉईज साई माऊली चिखलपाडा हा टीम असेल. निलेश पाटील यांची टीम. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. मार्कवर चेंडू क्रमांक 3. हो, सुरेख सुरेख अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालाय. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर रोहित सारखा एक युवा गोलंदाज, त्यानंतर यश काही जबरदस्त गोलंदाजी करतोय. सुरेख अप्रतिम. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 1ही धाव खर्च केली नाहीये. एक महत्वाचा विकेट बाद केला गेलाय.
पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर दुसरा चेंडूवर विकेट, पुन्हा एकदा डॉट बॉल. इथे इथे बॅटची एज जरूर लागली होती. डोक्यावर हात मारतोय फलंदाज अविनाश. 4 चेंडू मागे 21 धाव खर्च करत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी करतोय मिस्टर यश. एक यशही प्राप्त केलंय. 4 चेंडू मागे 21 धाव स्कोरबोर्डवर लागली नाहीये. यश जर मैदान ओव्हर हाताळता येईल तर 200 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्यासाठी असेल. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाज पुन्हा एकदा समोर अविनाश. काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली जाते. एक धाव इथे परिपूर्ण केली जाईल. बाईचे संकेत पंच दर्शवत आहेत. श्रीगणेशा होतोय अवांतर धावेने. शेवटचा बॉल असेल. 5 चेंडू मागे 1 धाव खर्च केले बाईच्या स्वरूपात. शेवटचा अंतिम चेंडू असेल. प्रितेश अजूनही संधी असेल मैदान ओव्हर हाताळण्याची, कारण या बाईच्या स्वरूपात 1 धाव आलंय. शेवटचा अंतिम चेंडू असेल. यश गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. 41चा पाठलाग केला जातोय. निसर्गाच्या कुशीमध्ये बसलेलं हे मैदान आपण पाहतो. छत्रपती शिवाजी क्रीडांगण आपण पाहायला मिळतंय. यावेळेस जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेलाय. काय बात आहे. मैदानावर हाताळली जात आहे. मिस्टर यश सुरेख 200 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्यासाठी जरूर प्राप्त झालाय. 1 धाव आली होती बाईच्या स्वरूपात. 1 षटकाच्या समाप्तीकडे धावसंख्या झालाय 1 गडी बाद. राकेश जी यांच्या माध्यमातून पारितोषिक आपण पाहू शकता. सुरेख अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालाय. मिस्टर यश छोटा पॅक बडा धमाका. आधी रोहितने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु थोडीच तोड उत्तर दिलं गेलं. यश चांगली गोलंदाजी केलंय. मेडन ओव्हर दाखवलं होतं आमच्या मेगा स्क्रीनवर. पहिलाच बॉल 31 सर्रास चेंडू होता. त्यानंतर दुसरा चेंडू आपण पाहू शकता थोडासा आकुटप्पा चेंडू आणि त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता सदानंद आणि तिथे फलंदाज बाद झाला होता. त्यानंतर तिसरा बॉल हाही 31 सर्रास थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. ऑफस्टिकला दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने केला नाही, यशस्वी ठरला गेला. एक बाईकच्या स्वरूपात ही धाव आली होती. सुरेख अप्रतिम कामगिरी केलंय. विघ्नेश गोल मार्कवर सज्ज होतोय. शेवटचा बॉल हाही मात्र दूरवर ठेवण्याचा प्रयत्न केला यशने आणि सुरेख गोलंदाजी केलाय. आता चेंडू आहे 24-40 ची आवश्यकता असेल विजयासाठी. विघ्नेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळालंय. बॅटच्या स्वरूपात एकही धाव आली नाहीये 7 चेंडू मागे. सुरेख अप्रतिम गोलंदाजी प्रत्येकाने पाहायला मिळते. मिस्टर विघ्नेश ज्याप्रमाणे यशने गोलंदाजी केली तशाच प्रकारची गोलंदाजी सध्या विघ्नेश करतोय. पहिला बॉल आलाय डॉट बॉल. सुरेख अप्रतिम गोलंदाजी प्रत्येकाने पाहायला मिळालाय. रोहित 11 चिखलपाडाच्या माध्यमातून यावेळेस कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. येतोय हा चौकार 4. या 4 धावांची टीम जाऊन पोहोचेल 5 या अंकावर. शांत डोक्याने बॅटिंग करावी लागेल. 40चा 41चा पाठलाग केला होता, परंतु पहिलं षटक काय सुरेखरित्या हाताळलं गेलं. 150वा चौकार ठोकला जातोय. या टुर्नामेंटचा विचार केला तर आज 3रा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू मागे अपडेट देत आहेत प्रवीणजी पाटील. अर्थातच बाबू नावाने जास्तीत जास्त पसंती आहे नारंगी गावामध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे झेल खाली आहेत. हो 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 इथे चुकी केली जात आहे. चुकी केली जाते आणि 2 धाबा अगदी परिपूर्ण केल्या जात आहेत. क्षेत्ररक्षक तिथे होते मनोज. त्याला एक टोपण नावाने मात्र जास्तीत जास्त पसंती आहे. सुरेख झेल टिपण्याची संधी होती आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या आकड्यावर. रिप्ले आपण पाहू शकतात. विनाश तिथे होते. चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू अगदी ककणभेदी पाहायला मिळाला. मनोज झेल खाली होते. असं वाटत होतं सुरेख सोपा झेल टिपेल. यावेळेस स्विच फटका. चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पार. चौकार 4. तर मात्र आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. अविनाशचा झेल सुटला. त्यानंतर हा चौकार ठोकला गेलाय. टीमला अगदी सुस्थितीमध्ये 11 या अंकावर जाऊन पोहोचली गेलंय. 30ची अजूनही आवश्यकता असेल विजयासाठी. एक वार रन रेट पाहिला तर 9ची सरासरी अजूनही मेंटेन करायची आहे. 6.7ची सरासरी सध्या कारण रन रेट पाहायला मिळतोय. 151वा चौकार जरूर टोकला गेलाय. गुड शॉट चेंडू आपण पाहतोय. यावेळेस खोलवर टप्पाचा चेंडू होता. खोदून काढण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूपाईचा संपर्क झाला नाहीये.
डॉट बॉल येतोय, रिप्ले आपण पाहू शकताय. ब्लॉकहोलचा चेंडू जरूर पाहायला मिळाला. डॉट बॉलने चांगली सुरू पाहायला मिळते. कमबॅक करतोय विघ्नेश. 11 धावा स्कोरबोर्डवर आहेत. शेवटचा बॉल असेल, षटक क्रमांक सध्या दुसरं पॉवर प्लेचं हे षटक. अविनाश एक धाव कार्पेटच्या साहाय्याने क्षेत्ररक्षक दूरवरनं पुढे येतोय. तद्वार चांगलं क्षेत्ररक्षण होईल. सिंगल बॅल, या सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 2 समाप्त होते. टीमची टोटल पाहिली तर 6च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवल्या गेल्यात. 12, 1 गडी बाद. बॉल आहेत. 29ची गरज असेल विजयासाठी. अजूनही सामना बॅलन्सिंग आहे. इकडनं 1-2 ब्रेक थ्रू दिले जात आहेत, तर कमबॅक करण्याची संधी रोहित 11 चिखलपाडा या टीमला असेल. सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे. 18 बॉल 29ची आवश्यकता असेल, कारण पहिलं षटक पाहिलं तर निर्धाव हाताळलं गेलं 1 धावली 22च्या स्वरूपात. त्यानंतर या ओव्हर्समध्ये जरूर आपण जबरदस्त DBN लाईव्ह अपडेट देत आहेत. काही चांगले कमेंट्स पाहायला मिळतात. चेंडू फलंदाजांना विचारायला टाकला गेलं, एकंदरीत गोलंदाजाला विचारात पाहिलं गेलंय. ज्याप्रमाणे हे षटक हाताळलं गेलं, अवघ्या 11 धावा खर्च केल्या गेल्यात. कुठल्या गोलंदाजाला पुन्हा एकदा पाचारण केलं जाईल. यश पुन्हा एकदा आलाय, जो मात्र ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे रोहित 11 या टीमचा. इकडनं कमबॅक करेल का, पलटवार करेल का? ज्याप्रमाणे पहिलं षटक हाताळलं होतं तशाच प्रकारचा षटक हाताळला जाईल का? परंतु अभिषेक सूत्र हातामध्ये घेतल्यात. 18 बॉल आहेत, 29ची आवश्यकता असेल विजयासाठी. आता पॉवर प्लेचं बंधन हटलं गेलंय, एकूण दूरवर क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय. हो सुरेख सुरेख अप्रतिम 7वा बॉल निर्धावच्या स्वरूपात हाताळतोय मिस्टर यश. सुरेख गोलंदाजी करतोय, परंतु अविनाशचं कौतुक करावं लागेल. 10 चेंडू आणि 11चं योगदान अविनाशने दिलंय. बेस्ट वर्सेस बॅटची लढाई पाहायला मिळते. एकंदरीत ट्रम्प कार्ड गोलंदाज यश गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम क्षेत्ररक्षक झेल खाली, स्वतः विकेट किपर इथे दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल टिपला गेलाय. आणि अविनाश जो मात्र घातक ठरू पाहत होता, त्याला मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय. दुसरा धक्का लागतोय वागदेव जलसार या टीमला. 12 या धावसंख्येवर गॉन. तर रोहित मैदानच्या आतमध्ये जातोय, ज्याने मात्र काही जबरदस्त गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एकंदरीत अष्टपैलू कामगिरी बॅटिंग करून दाखवेल का रोहित? दोन्ही छोटे युवा खेळाडू मैदानच्या आतमध्ये एकमेकांसमोर असतील. एका बाजूने रोहित तर दुसऱ्या बाजूने यश. सुरेख कामगिरी केली, यशचं कौतुक करावं लागेल. 8 चेंडू मागे 1 धाव खर्च केली नाहीये. 1 22च्या स्वरूपात आली होती धाव. त्यानंतर 2 विकेट्स जरूर पाहायला मिळत. 12 धावा धावसंख्येवर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. या मॅच मध्ये रंगतदार स्थिती पाहायला मिळेल, कारण चांगली गोलंदाजी करतायत. यशचं हे दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. वैयक्तिक आपण पाहतोय सांघिक षटक पाहिले तर 3 क्रमांकाचं हे षटक आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाज मार्कवर समोर रोहितने चांगली गोलंदाजी केली होती. अक्षरशः खेळाडूला नाचवलं होतं फलंदाजांना. यावेळेस यश ती कामगिरी करतोय, परंतु समोर एकमेकांसमोर आहेत. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण होईल. डायरेक्ट हिट केला गेलाय आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. एकंदरीत क्लोज डिसिजन असू शकेल. विपिन जाधव सर मात्र बिझी असतील. थर्डमॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. डायरेक्ट हिट केला गेलाय. परीक्षण निरीक्षण केलं जाते पंचांच्या माध्यमातून. DBN आपण पाहतायत जबरदस्त क्लिअरिटी पाहायला मिळतंय. वसई विरार मध्ये मात्र जास्तीत जास्त मागणी असणारे मात्र चॅनल्स आपण पाहतायत. आणि चाफेवाडी चषक म्हटलं तर बघा आपल्या मेगा स्क्रीनवर दाखवलं जाईल. चेंडू यश जरूर डायरेक्ट हिट केला होता. यश तिथे यष्टांच्या मागे होते, परंतु डायरेक्ट हिट लागला जातोय. यस फलंदाज OUT आउट. रोहित
सुरुवातीला मात्र आल्या पावली माघारी परतवलं गेलंय. यशने मात्र काय जबरदस्त गोलंदाजी केलंय, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळालंय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. रोहित पहिला चेंडू पण पाहिला होता, यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालंय आणि डायरेक्ट हिट केला गेलाय. थोडासा वेळ घेतला गेला आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. ती यष्टांचा नेम घेतला गेला आणि रोहितला परतावा लागलाय. रोहित 11 काही जबरदस्त कामगिरी करतायत, सुरेख कामगिरी पाहायला मिळालंय. बघते उज्ज्वल सर आपण पाहतोय थोडशा अडचणीत आहे. संकटमोचक कोण ठरेल या टीम साठी सध्या 41चा पाठलाग केला जातोय. श्रीकृष्ण क्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहेत. चाफेवाडी चषक 2025 यंदाचं 4थं वर्ष आहे. या मैदानाचा विचार केला तर मकर संक्रांतीपासून मात्र या स्पर्धेला सुरुवात होते. मकर संक्रांतच्या निमित्तानं सातत्यानं आता विराटांचं ते मैदान, त्यानंतर जी परंपरा लाख मोलामध्ये स्पर्धा गेली. छोटस वटवृक्ष लावलं होतं, त्यानंतर रोपटं लावलं होतं, त्यानंतर वटवृक्षामध्ये पदार्पण केलं. या स्पर्धेने 1 लाख मोलाची स्पर्धा पाहायला मिळते. चाफेवाडी चषक 2025चा एक दैदिप्यमान सोहळा आपण पाहतायत. मानाची, अभिमानाची, सन्मानाची ही स्पर्धा. मेगा स्क्रीनवर आपण पाहतायत सन्माननीय राजेंद्र गावित साहेब, आमदार पालघर विधानसभा. त्यानंतर अखंड भारत कुणाल सुरेश पाटील, कुणाल दादा, त्यानंतर आर्य ट्रान्सपोर्ट्स पंटी दादा आपण पाहतोय. आपण पाहतोय ड्रोन व्ह्यू, त्यामध्ये भारत मायभूमी, त्यामध्ये संतांची भूमी आपण पाहतायत महाराष्ट्र. आणि त्या महाराष्ट्रामधला आपला पालघर जिल्हा जो मात्र 1 ऑगस्ट 2014 रोजी स्थापन केला गेला. त्यानंतर सफायामधलं हे विराथनचं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपण पाहू शकता. डिबेनच्या माध्यमातून मुख्य स्क्रीनवर पाहायला मिळतंय. सुसज्ज असं मैदान जरूर पाहायला मिळतंय. त्यानंतर आजूबाजूची गावही दाखवली जातील. डिबेनच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. हे सुरेख क्षणचित्र आपल्या मुख्य स्क्रीनवर दाखवली जात आहेत. बघा आपण पाहतोय मुख्य स्क्रीनवर विठ्ठलाचं मंदिर, बाजूलाच अगदी विठ्ठलवाडी गाव, त्यानंतर विराथन बुद्रुक अभिनव विद्यालय हायस्कूल पाहायला मिळतंय. जिथेही मात्र ही स्पर्धा असायची सुरुवातीला मकर संक्रांतच्या निमित्तानं, तेच ते विराथन बुद्रुकचं मैदान आपण पाहायला मिळालंय. त्यानंतर आमच्या अगदी व्यासपीठावर उपस्थित होतील पालघर विधानसभा विद्यमान आमदार राजेंद्रजी गावित साहेब. थोड्याच वेळात त्यांचं शुभागमन होत आहे. वेलकम पालघर विधानसभा राजेंद्र गावित साहेब यांचं शुभागमन होत आहे. चाफेवाडी चषकच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल. आदरणीय सन्माननीय तुम्हा सर्वांचा अभिमान, मान सन्मान, पालघर जिल्ह्याची शान, एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आपण पाहतायत. या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत राजेंद्र गावित साहेब. आपण पाहू शकाल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. विद्यमान आमदार आणि पालघर जिल्ह्याची शान आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं करूया आपण शब्द सुन्नांनी आगतम, स्वागतम, सुस्वागतम. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चांगला सामना सुद्धा रंगताना पाहायला मिळतोय. आमच्या ऑन स्क्रीनवर आपण पाहतायत विद्यमान आमदार बोईसर विधानसभा आदरणीय सन्माननीय पालघर
पालघर विधानसभा आपण पाहतायत. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले त्यांच्या समवेत आपण पाहू शकतायत आयोजक. आणि नेहमीच या मैदानाचं नातं हे आपल्याला पाहायला मिळतं. राजेंद्र गावित साहेब यांचं राहिलेलं आहे आणि तेच आपण पाहू शकतायत या ठिकाणी उपस्थित झालेत. एका शब्दाच्या विनंतीस मान देऊन नेहमीच या चापेवाडी चषकाला सुद्धा ते प्राधान्य देत असतात. आजचा सलग तिसरा दिवस ही परंपरेची स्पर्धा आहे. गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं आणि आजच्या दिवसामध्ये 4 चांद लागलेत आमच्या व्यासपीठाला. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व. चला सामन्याला सुरुवात करायची आहे वेळेची दिरंगाई न करताना. आणि दोन्ही संघाला विनंती करेन आणि यापुढील सुद्धा जर काही ऑब्जेक्शन तुमचे असतील तर तुम्ही चेंडू पडण्याच्या अगोदर घ्या, अन्यथा दोन्ही संघ या स्पर्धेतून बाद केले जातील याची सुद्धा दखल घ्या. श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी आयोजित चापेवाडी चषक 2025 या आपण नितीनजी पाटील पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत. थँक्यू. तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगला बॅकअप येतोय. विघ्नेश पुढे सरसावले होते, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाबा अगदी परिपूर्ण केल्या जात आहेत. कॉलिंग होणं गरजेचं आहे कारण एका बाजूने धावत सुटले होते. फलंदाज अंकुश धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या धावून पोहोचेल 14 रन्स. 41 चा पाठला केला जातोय. 41 धावा स्कोर कार्डवर 40 धावा आणि 41 चं टार्गेट जरूर ठेवलं होतं. गोलंदाज पण एकदा सज्ज होतो. मार्कवर यश क्रॉस बॅटेटने करण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एक धाव मिळेल या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 15. लॉस ऑफ 3 विकेट्स. 15 धावा स्कोर कार्डवर आहेत. 3 गडी बाद झाले. एकंदरीत आपण पाहू शकतात 15 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 41 चा पाठला केला. अंकुशलाही चांगली बॅटिंग करावी लागेल. यशने मात्र काय जबरदस्त 2 ओव्हरचा स्पेल हाताळला गेलाय. 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 2 विकेट्स प्राप्त केल्यात. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. षटक क्रमांक 3 समाप्त. 5च्या सरासरीने धावा जमवल्या गेल्यात. 15. 3 गडी बाद. 15 धावा 3 गडी बाद. एकंदर आपण पाहू शकतायत 5ची सरासरी. रोहितने मात्र काय जबरदस्त गोलंदाजी हाताळले. 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स जरूर प्राप्त केल्या गेल्यात. एक मेडन ओव्हर हाताळला गेला. 10 डॉट बॉल, त्यामध्ये 3 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स. 1.50 ची इकॉनॉमी सरासरी राहिली गेलंय. आता 12 बॉल आहेत आणि 12 मध्ये बनवायचे आहेत. शिवांश घरत यांच्या माध्यमातून यशसाठी मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइज जरूर आलंय. मेडन ओव्हर हाताळले गेले. पहिलं षटक, त्यानंतर काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिलं. यश पुढच्या ओव्हरमध्ये फक्त 3 धाबा खर्च केल्या. 2 विकेट्स जरूर पाहायला मिळालं. सुंदर 12 चेंडू आहेत आणि 26ची आवश्यकता आहे. इकडे कमबॅक करावा लागेल वागदेव जलसार या टीमला. विजेते कधी कारण सांगत नाही आणि कारण सांगणारे कधी विजेते होत नाहीये. इकडे तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. 12 बॉल 26ची आवश्यकता. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 22 धावा झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये चेस करताना 15. 3 गडी बाद. या जाऊया आपण स्वागत सन्मानाकडे. आपण पाहताय दत्तात्रय पाटील साहेब या स्पर्धेचे आयोजक उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं नुकतंच आगमन झालं ते आपण पाहतायत. आदरणीय सन्माननीय राजेंद्र गावित साहेब, विद्यमान आमदार आणि नेहमीच या मैदानाचं नातं त्यांचं गेली कित्येक वर्ष आपण पाहिलंय सुंदर राहिलंय. प्रत्येक नागरिकांचा प्रश्न सोडवण्यासाठी ते तत्पर असतात. असं हे सुंदर व्यक्तिमत्व तुम्हा सर्वांचे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जातात आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आणि आज या चाफेवाडी चषकाला 4 चांद लागलेले आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर. अगदी थोड्याच वेळात आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. आमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळतात दत्तात्रय पाटील साहेब या स्पर्धेचे आयोजक महेशजी घरत, उमेशजी घरत यांना आपण पाहतायत आणि त्यांच्या अगदी मधोमध आपण पाहू शकतायत एक सुंदर व्यक्तिमत्व.
तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजेंद्र गावित साहेब, आज अमूल्य वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि तो वेळ काढून आज विद्यमान आमदार आदरणीय सन्माननीय राजेंद्र गावित साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अगदी आपण पाहू शकलात त्यांच्या येण्याने या स्पर्धेला अजून शोभा वाढलेली आहे. सामना सुरू असताना आपण पाहू शकता दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि विजयासाठी 12 बॉलमध्ये 26 रनची आवश्यकता आहे. अजूनपर्यंत सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. वागदेव व जलसार टीम एका साईडला, रोहित 11 चिखलपाडा. वागदेव जलसार टीमला अजूनही 12 बॉल आणि 26 रनची आवश्यकता. या आपण जाऊया नितीन पाटील यांच्याकडे. हॅलो, 12 बॉल 26ची आवश्यकता. रवींद्र येतोय, ज्याने मात्र चांगली बॅटिंग केली होती आणि सन्मानजनक स्कोर उभा केला होता. तोच रवींद्र गोलंदाज मार्कवर टॉस बॉल यावेळेस मात्र सोडणार नाहीये. प्रितेशच्या बॅटमध्ये येतोय खणखणीत दर्जेदार चापेवडी चषक षटकार 6. आम्ही सहजासहजी हार मानणार नाहीये हे प्रितेश दर्शवतोय. प्रितेशच्या बॅटमध्ये हा खणखर षटकार येतोय. 6 धावाने टीम जाऊन पोहोचेल 21. बीचची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू आहेत आता 11 बॉल बीचची आवश्यकता. या आपण स्वागत सन्मान करणार आहोत. दत्तात्रय पाटील साहेब यांना मी विनंती करीन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावा. विद्यमान आमदार राजेंद्र गावित साहेब आपण या समोर आपलं यथोचित स्वागत सन्मान या आपण त्यांचं करीत आहोत. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते. या भारतीय संस्कृतीचा वसा आणि वारसा हा खेड्यापाड्यामध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. नेहमीच नागरिकांसाठी सातत्याने झटत असताना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असणारं असं व्यक्तिमत्व, तुम्हा सर्वांचं लाडकं प्रेरणास्थान अर्थातच आदरणीय सन्माननीय राजेंद्र गावित साहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान, मायेची उबदार शॉल, या स्पर्धेचं गोड आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे रंगीबेरंगी फुलाप्रमाणे आपण फुलत राहा. या कार्यात उत्तुंग अजून भरारी घ्या असा संदेश देणारा हा बुके देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. राजेंद्र गावित साहेब, थँक्यू व्हेरी मच. चाफेवाडी चषकाला आज खऱ्या अर्थाने 4 चांद लागलेले आहेत. अगदी थोड्याच वेळात आपण पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बोईसर विधानसभेचे आमदार माननीय श्री विलाजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतील. शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री वसंत चव्हाण साहेब, जिल्हा प्रमुख वैद्यकीय मदत कक्ष श्री निलेशजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. दरम्यान आपण पाहू शकतायत. थँक्यू. 28 धावा स्कोर कार्डवर आहे. जबरदस्त मॅच रंगतोय. प्रितेशचे ते 2 षटकार निर्णायक ठरतील का? पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. अंकुश आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. 4 धावसंख्या जाऊन पोहोचले 32 रन्स. 32 धावा स्कोरबोर्डवर आहेत. जबरदस्त मैच रंगते. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान है. पंखों से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान है. अजूनही मैच संपला नाही आहे. 32 धावा 3 गडी बाद एकंदर आपण पाहतायत. आदरणीय बंडू पेंटर मांडे गावातील अनमोल रत्न आहेत आणि त्यांच्याकडून आर्थिक सहाय्य मंडळाला बंडू पेंटर मांडे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. धन्यवाद, आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. हो हो, सुरेख सुरेख कामगिरी करतायत, कमबॅक करतायत रवी. गोलंदाज आपण पाहायला मिळतात. 32 धावा स्कोरबोर्डवर आहेत. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 32 धावा स्कोर कार्डवर आहेत. 7 बॉल 9 ची आवश्यकता. मॅच संपला नाहीये. इकडे एखादा डॉट बॉल कमबॅक करू शकेल रोहित 11 चिखलपाडा टीम. सिंगल डबल. अंकुश ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येते लॉंग ऑन रिझन मध्ये. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. इथे 2 धावा अगदी पाहता पाहता पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल ती तब्बल 34 अंकावर. आता येणारी 6 बॉल आणि 6 मध्ये बनवायचे आहेत 7 धावा. 6 गेंदे 7 रनों की जरूरत. पैसा वसूल मैच. चला, बंडू पेंटर यांच्याकडनं पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 500 रुपये त्याने मंडळाला दिल्यात आधीच.
आणि आता जर षटकार आला तर त्यांच्या माध्यमातून असेल नको 200 रुपये कॅश प्राइज असेल, परंतु अजूनही कॅश ठेवा कारण तुमचा संघ आहे मांडे तिथे वाट पाहतोय. 6 बॉल 7ची आवश्यकता असेल विजयासाठी. यस, पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गोलंदाजाला गोलंदाज मार्कवर कल्पेश. 6 बॉल 7ची आवश्यकता आहे. मॅच संपला नाहीये. 1-2 डॉट बॉल. हो सुरेख सहजासहजी आम्ही हार मानणार नाहीयेत. रोहित 11 चिखलपडा टीम सांगतय 5 चेंडू 7ची आवश्यकता. प्रितेशने जर मॅच जिंकवतोय तर विशाल यांच्याकडनं 500 रुपीज कॅश प्राइज असेल. 5 बॉल 7ची आवश्यकता. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक खेळला गेला. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चौकार 4. जागा बनवली गेले यावेळेस सफल झाले होते. आपण पाहू शकतात मुख्य स्क्रीनवर प्रितेशने जागा बनवली आणि काय जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. चौकारची मोहर उमटवले. 4 बॉल आहेत 3ची आवश्यकता. 4 गेंदे 3 रनों की जरूरत. पुन्हा एकदा गोलंदाज. हो यावेळेस पंच दोन्ही हात समांतर करतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 39. 2 धाब्यांची आवश्यकता असेल. 4 बॉल आहेत. 4 बॉल 2ची आवश्यकता. आमच्या अगदी मुख्य व्यासपीठाकडे पाहुण्यांचं मात्र शुभ आगमन होत आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल पंच दर्शवतायत. बोईसर विधानसभा अध्यक्ष आपण पाहू शकतायत विद्यमान आमदार साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांची संपूर्ण टीम पाहायला मिळते. या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत बोईसर विधानसभेचे आमदार माननीय श्री विलाजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं करूया सहर्ष स्वागत. शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री वसंत चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे नुकतंच ज्यांचं आगमन झालं पालघर जिल्ह्याचे शिल्पकार, कार्य सम्राट, लोकप्रिय विद्यमान आमदार राजेंद्र गावित साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख वैद्यकीय मदत कक्ष निलेशजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम वेलकम वेलकम. आदरणीय प्रथमेशजी बांदेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम आहे. डीपीएल लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतायत एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. पालघर जिल्ह्याचे शिल्पकार, कार्य सम्राट, लोकप्रिय विद्यमान आमदार राजेंद्र गावित साहेब यांच्याकडून मंडळाला चाफेवाडी चषकाला रोख रक्कम 50,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय एक सुंदर व्यक्तिमत्व समीरजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. मनोजी तरे आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. अगदी या ठिकाणी स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. वसंत चव्हाण साहेब बातचीत करत असताना पाहायला मिळतात. शिवसेना जिल्हा प्रमुख, त्याचप्रमाणे विलाजी तरे साहेब बोईसर विधानसभेचे आमदार आणि पालघर जिल्ह्याचे शिल्पकार, कार्य सम्राट, लोकप्रिय विद्यमान आमदार राजेंद्र गावित साहेब यांना आपण पाहू शकतायत. आता 1 बॉल 1 रनची आवश्यकता आहे. काय सामना रंगलाय. वाघदेव जलसार वर्सेस रोहित 11 चिखलपाडा या 2 टीमच्या दरम्यान चेसिंग कंपल्सरी आहे. आणि चेसिंग कंपल्सरी असल्याकारणाने तुम्हाला धावा या कराव्याच लागणार आहेत. विशाल स्ट्राइक एंड कडे 40 वर 4 धक्के बसले गेलेत. 1 बॉल आणि 1 रनची नितांत आवश्यकता असेल. जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 बॉल आणि 1 रनची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. अतिशय उत्कंठा शिगेला पोहोचले दोन्ही संघाच्या समर्थकांची. गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या अस्मितेसाठी ही लढाई चाललेली आहे. क्रिकेट मधलं द्वंद्व युद्ध. आणि इथून आपण पाहताय
जरूर चेंडू सुटला गेलाय, 1 रन मिळेल का? आणि यस, फलंदाज बाद. विजय होत असताना संघ रोहित 11 चिखलपाडा संघाने मारली बाजी. कॉंग्रॅच्युलेशन. आणि वाघदेव जलसा टीम, रोहित तसंच जाऊ नका, हँडशेक करा आणि मैदान सोडायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन. या आपण लगेच स्वागत सन्मान करणार आहोत. बोईसर विधानसभेचे आमदार माननीय श्री विलाजी तरे साहेब यांना मी विनंती करेन आपण समोर या सर. आपलं